सर्व मान्यवर, सर्व अधिकारी, कर्मचारी, नागरिक व निमंत्रित जागेवर उभे राहतील, तर गणवेशधारी पोलीस अधिकारी हे राष्ट्रध्वजास सॅल्यूट करतील। भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत। धन्यवाद। यानंतर रथाचे सगळे मागे सारथ्य करत आहेत पोलीस शिपाई 1408 लतीफ सिकंदर तडमोड। त्याच्या पाठीमागे शहर वाहतूक शाखा पोलीस आयुक्तालय सोलापूर शहरचं पथक आणि त्याच्या पाठीमागे सोलापूर महानगरपालिका सोलापूर शाळा क्रमांक 3 स्टुडंट पोलीस कॅडेट SPC मुले मुलींचं पथक। दुसऱ्या क्रमांकावर राज्य राखीव पोलीस बलगट क्रमांक 10 सोलापूरचा पथक। त्याच्या पाठीमागे गृहरक्षक दल होमगार्ड महिलांचं पथक। त्याच्या पाठीमागे शासकीय माध्यमिक आश्रमशाळा घोटगी शाळेचं पथक। यानंतर पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर पुरुषांचं पथक। त्याच्या पाठीमागे 9th NCC बटालियन मुलांचं पथक। यानंतर पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर महिलांचं पथक। त्याच्या पाठीमागे 38th NCC बटालियन मुले व मुली यांचं पथक। त्यानंतर वाद्यवृंद पथक सोलापूर शहर, सोलापूर ग्रामीण आणि SRPF या तिन्हींचा मिळून वाद्यवृंद पथक। त्यानंतर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण महिलांचं पथक। त्याच्या पाठीमागे जय जवान जय किसान बॉईज मिलिटरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मुलांचं पथक। त्यानंतर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण पुरुषांचं पथक। त्याच्या पाठीमागे जय जवान जय किसान बॉईज मिलिटरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या मुलांचंच पथक। यानंतर गृहरक्षक दल होमगार्ड पुरुषांचं पथक। त्याच्या पाठीमागे स्वामी विवेकानंद प्रशाला MIDC सोलापूर मुलींचं पथक। या प्रसंगी
कवयित्री शांता शेळके यांच्या कवितेच्या ओळी आठवतात. प्रियतपा आमची भारत माता, आम्ही सारी त्याची मुले, रंग वेगळे गंध वेगळे तरी येथली सर्व फुले. प्रियतमा आमची भारत माता, वंदन आम्ही तिला करू, या मातेची मुले लाडकी, सदा तिचा ध्वज उंच धरू. आत्ताच सन्माननीय पालकमंत्री महोदय हे परेडमध्ये सहभागी असणाऱ्या सर्व पथकांचं निरीक्षण करून पुन्हा मंचाकडे येत आहेत. तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायदा 2003 तसेच ई सिगारेट बंदीबाबतचा अध्यादेश यांची प्रभावी अंमलबजावणीकरिता आज आपण या प्रजासत्ताक दिनाबाबतची शपथ घेण्यास सुरुवात करीत आहे. सर्वांनी जागेवर उभे राहायचं आहे. तंबाखू, जर्दा, खर्रा तसेच बीडी सिगारेट, ई हुक्का, ई सिगारेट यांच्या दुष्परिणामांची मला जाणीव आहे. म्हणून मी जन्मभर या व्यसनांपासून दूर राहण्याचा संकल्प करीत आहे. माझे कार्यालय, माझे घर आणि माझा परिसर तंबाखूमुक्त राहावा, तसेच इतरांनी तंबाखूजन्य पदार्थांचा परित्याग करावा यासाठी मी प्रयत्न करेन. भारत सरकारच्या 2003च्या तंबाखू नियंत्रण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी मी सतत प्रयत्नशील राहीन. माझ्या अधिपत्याखालील व जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्था, शाळा व शासकीय कार्यालये तंबाखू मुक्त तसेच ई सिगारेट मुक्त करेन. मी माझे कार्यालय, माझे घर, माझे गाव, माझी शाळा, माझी संस्था आणि माझे महाराष्ट्र राज्य तंबाखू मुक्त करण्याचा जनजागृती अभियान व कुष्ठरोग निवारण दिनानिमित्त शपथ घेतो की कुष्ठरोगांचे संशयित लक्षण असलेल्या व्यक्तीला जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये जाण्यासाठी प्रेरित करेन. जर कुष्ठरोग असेल तर त्याला पूर्ण उपचार मिळावे यासाठी मदत करण्याची मी दक्षता घेईन. प्रजासत्ताक दिनाचा 74वा वर्धापन दिन आज संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जात आहे. या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी, ज्येष्ठ नागरिक, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, पालक आणि पत्रकार बांधवांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. आपण 26 नोव्हेंबर 1949 रोजी राज्यघटना स्वीकारून ती 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आणली. याच दिवशी भारतीय राज्यघटना अंमलात आणण्याचा मुख्य उद्देश म्हणजे स्वातंत्र्य प्राप्तीपूर्वी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 26 जानेवारी 1930 रोजी लाहोर अधिवेशनात प्रथमच संपूर्ण स्वराज्याची मागणी केली होती. भारतीय लोकशाही प्रणालीचा दीपस्तंभ ठरलेली राज्यघटना ज्या समितीने तयार केली त्या घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. संविधान निर्मितीमध्ये त्यांचं बहुमोल योगदान लाभलं. नव्याने स्वातंत्र्य मिळालेल्या आपल्या भारत देशाने 26 जानेवारी 1950 रोजी संविधान अंमलात आणून लोकशाहीतील एका नव्या पर्वाचा शुभारंभ केला होता. त्यामुळे आपण सर्व भारतीय नागरिक हा दिवस देशभरात अत्यंत उत्साहाने साजरा करतो. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सोलापूर शहराच्या जवळ रे नगर गृहनिर्माण प्रकल्प राबविला जात आहे. हा देशातील सर्वात मोठा गृहनिर्माण प्रकल्प आहे. या अंतर्गत सोलापूर शहरातील असंघटित क्षेत्रातील 30,000 कामगारांना प्रति कामगार 300 चौरस फुटाचे घरकुल देण्यात येत आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च 1,831 कोटी असून 30,000 घरांसाठी 1,500 कोटी रुपये खर्च होणार आहे.
यात लाभार्थी 750 कोटी तर शासनाचा हिस्सा 750 कोटी इतका आहे. येथील पहिल्या टप्प्याचे 15,000 घरकुलाचे काम पूर्ण झालेले होते. या घरकुलाचा चावी वितरण कार्यक्रम मोठ्या थाटात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 19 जानेवारी 2024 रोजी संपन्न झाला. या कार्यक्रमात जवळजवळ 50 ते 60,000 नागरिक उपस्थित होते. केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून 30,000 कुटुंबाच्या स्वतःच्या घराची स्वप्नपूर्ती पूर्ण केली जात आहे. ही खूप आनंदाची बाब आहे. राज्य शासनाने रेनगर वसाहत हा नागरी भाग ठरवल्याने येथील लाभार्थी प्रधानमंत्री आवास योजना शहरी योजनेचा लाभ मिळण्यास पात्र ठरले. तसेच या ठिकाणी अमृत 2 योजनेअंतर्गत पायाभूत सोयी सुविधा निर्माण करण्यात आल्या. पाणी पुरवठा योजना, ड्रेनेज सिस्टीम तसेच पाणी पुनर्वापर प्रकल्प आदीबाबत राज्य शासनाने अत्यंत महत्वपूर्ण भूमिका घेतली. तसेच अंगणवाडी व प्राथमिक शाळा उभारण्यासाठी नियोजन समितीमध्ये निधी उपलब्ध करून देण्यात आला. ही कामगार वसाहत केंद्र व राज्य शासन गोरगरिबांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतीक आहे. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात जिल्हा नियोजन मंडळाची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. या अंतर्गत जिल्हा वार्षिक योजना सन 2023-24 मध्ये सर्वसाधारण 590 कोटी, अनुसूचित जाती उपाययोजना 151 कोटी व आदिवासी क्षेत्राबाहेरील उपाययोजना 4 कोटी 28 लाख असा एकूण 745 कोटी 28 लाख इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे. विविध शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून मार्च 2024 पूर्वी निधी खर्च करण्याचे नियोजन झालेले असून हा निधी विविध कालावधीत 100% खर्च होऊन विविध विकास कामे व योजनांचा लाभ नागरिकांना मिळणार आहे. त्याचप्रमाणे जिल्हा वार्षिक योजना सन 2024-25 मध्ये सर्वसाधारण 589 कोटी, अनुसूचित जाती उपाययोजना 151 कोटी व आदिवासी क्षेत्राबाहेर उपाययोजना 4 कोटी 28 लाख निधी तर सर्वसाधारण 167 कोटीची अतिरिक्त मागणी प्रस्तावित केली आहे. अशा प्रकारे 911 कोटी 28 लाखाचा प्रारूप आराखडा राज्य समिती समोर ठेवण्यास जिल्हा नियोजन समितीने मान्यता दिली. प्रधानमंत्री पीक विमा योजना सन 2023-24 मध्ये खरीप हंगामामध्ये 5,23,000 हेक्टर क्षेत्रावर 6,76,000 शेतकऱ्यांनी विमा भरला तर रब्बी हंगामामध्ये 3,02,000 हेक्टर क्षेत्रावर 3,78,000 शेतकऱ्यांनी विमा भरला आहे. हंगामातील प्रतिकूल परिस्थिती 1 रुपयामध्ये विमा ही योजना राज्य सरकारने घोषित केल्यामुळे ही संख्या डबल झाली. हंगामातील प्रतिकूल परिस्थिती अंतर्गत अधिसूचना निर्गमित करून खरीप हंगामामध्ये सोयाबीन, बाजरी, मका या पिकासाठी 25% अग्रिम स्वरूपात रक्कम शेतकऱ्यांना जमा करण्यात आली आहे. सोयाबीन पिकासाठी 1,35,000 शेतकऱ्यांच्या खात्यावर 94 कोटी 67 लाख रुपये अग्रिम रक्कम, बाजरी पिकासाठी 27,780 शेतकऱ्यांच्या खात्यावर 7 कोटी 58 लाख रुपये तसेच मका पिकासाठी 4,624 शेतकऱ्यांच्या खात्यावर 52 लाख रुपये अग्रिम स्वरूपात जमा करण्यात आली आहे. या अंतर्गत 1,68,000 शेतकऱ्यांच्या खात्यावर एकूण 102 कोटी 77 लाख रुपये जमा करण्यात आले आहे. ही अग्रिम रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर विमा कंपनीने त्वरित जमा करावी म्हणून जिल्हा प्रशासनाने ही महत्वपूर्ण भूमिका बजावली. कौशल्य विकासाच्या विविध रोजगार उद्योजकता योजनेअंतर्गत मागील एका वर्षात सोलापूर जिल्ह्यात 10,650 उमेदवारांना कृषी, आरोग्य, हरित, ऊर्जा, गारमेंट व बँकिंग या सेक्टरमध्ये प्रशिक्षण देऊन या क्षेत्रातील उद्योजकांमार्फत एकूण 5,379 बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला. अण्णासाहेब आर्थिक मागास विकास महामंडळ ही सरकारची खूप महत्वाची योजना जिल्ह्यातील 7,012 नव उद्योजकांना 518 कोटी 80 लाख रुपयांचे कर्ज वाटप झाले असून त्यांना या योजनेअंतर्गत 56 कोटी 22 लाख कारण हे पूर्णपणे बिनव्याजी कर्ज आहे 56 कोटी 22 लाख रुपयांचा व्याज परतावा देऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी सहाय्य करण्यात आले. जिल्ह्यात रेशीम उत्पादन घेण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यात येणार असून जुन्या 770 शेतकऱ्यांकडून 902 एकरवर रेशीम शेती केली जात आहे. तर महारेशीम अभियानाअंतर्गत सन 2024-25 साठी 325 शेतकऱ्यांनी 402 एकरची नोंदणी केली आहे. मनरेगा अंतर्गत 110 शेतकऱ्यांनी 110 एकरवर तुती लागवड केलेली असून या सर्व शेतकऱ्यांकडून जिल्ह्यात रेशीमचे उत्पादन करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. रेशीमचं उत्पादन वाढावं यासाठी राज्य शासन खूप प्रयत्न करत आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील हिरज येथे रेशीम कोष खरेदी विक्री बाजारपेठ उभारणी करण्यासाठी राज्य शासनाने परवानगी दिलेली आहे. ही बाजारपेठ लवकरच कार्यान्वित होणार असून यामुळे रेशीम शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना याचं कॉम्बिनेशन आपण केलं आणि या अंतर्गत 7,92,000 गोल्डन कार्ड तयार करण्यात आली आहे. या लाभार्थ्यांना प्रतिवर्षी प्रति कुटुंब 5 लाख रुपयाच्या विमा कवच उपलब्ध करून देण्यात आले. ही सेवा जिल्ह्यातील 51 जिल्ह्याबाहेरील अंगीकृत रुग्णालयामध्ये मिळत आहे. या रुग्णालयांची संख्या वाढवण्याचा आपला प्रयत्न आहे. सर्वांसाठी आरोग्य ही संकल्पना सोलापूर जिल्ह्यात अत्यंत प्रभावीपणे राबवली जात आहे. राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमात सन 2023 अखेर राज्यात
सोलापूर जिल्हा परिषदेचा आरोग्य विभागाचा प्रथम क्रमांक आला। राज्यात आरोग्य विभागांतर्गत जवळपास 35 उपक्रमांचे सर्व जिल्ह्यांचे मूल्यांकन केले जाते। यामध्ये माता आरोग्य, बाल आरोग्य, लसीकरण, क्षयरोग दूरीकरण, कुष्ठरोग शोध मोहीम, असंसर्गीय आजार प्रतिबंधात्मक, आयुष्यमान भारत, गुणवत्ता आश्वासन, कुटुंब कल्याण, राष्ट्रीय नागरी अभियान अंतर्गत वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आदी उपक्रमांचा समावेश आहे। यामध्ये सोलापूर जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग 43.12 गुणासह राज्यात प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला आहे। त्याबद्दल सर्व आरोग्य विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करतो व यापुढे ग्रामीण भागातल्या नागरिकांना अशाच दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचे आवाहन करतो। राज्य सरकारच्या मोदी आवास योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील 10,293 ओबीसी तर विशेष मागास प्रवर्गातील 726 लाभार्थ्यांच्या घरकुलांना सोलापूर जिल्हा परिषदेने मंजुरी दिली। या अंतर्गत 100% उद्दिष्ट पूर्ण करणारी सोलापूर जिल्हा परिषद राज्यात अव्वल ठरली आहे। ही बाब कौतुकास्पद असून पुढील काळातील सोलापूर जिल्हा परिषद वतीने असेच सर्वसामान्यांसाठी काम होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो। सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी योजनेतील पात्र शिधापत्रधारकांना गुढीपाडवा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त साखर, रवा, चणा डाळ प्रत्येकी 1 किलो तर खाद्यतेल 1 लिटर असे 4 शिधाजन्य समावेश असलेला आनंद शिधा प्रतिपत्रिका याप्रमाणे 1,14,703 लाभार्थ्यांना, गौरी गणपती निमित्त 1,14,000 लाभार्थ्यांना तसेच दिवाळी सणानिमित्त 1,17,000 लाभार्थ्यांना प्रतिसंच 100 रुपये दराने वितरित करण्यात आला आहे। शासनाने अशा विविध सणाच्या अनुषंगाने आनंदाचा शिधा गोरगरीब लाभार्थ्यांना वाटप करून त्यांचा सण आनंदित करण्याचा प्रयत्न केला आहे। आता नव्याने वस्त्रोद्योग खात्याच्या वतीने 27 लाख महिलांना फेब्रुवारी अखेरीपर्यंत एक साडी शासनाच्या वतीने याच रेशनिंग दुकानाच्या माध्यमातून देण्याचा निर्णय झाला। 1 फेब्रुवारीला त्याचं वाटप सुरू होईल। राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतून माहे जानेवारी 2023 पासून अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत प्रतिकार्ड 35 किलो, 10 किलो गहू व 25 किलो तांदूळ प्रमाणे 6,201 शिधापत्रिकाधारकांना प्रतिमा एकूण 62 मेट्रिक टन गहू व 1,55,000 मेट्रिक टन तांदूळ मोफत वाटप करण्यात आले। तसेच सोलापूर शहरात 19 शिवभोजन केंद्रामार्फत प्रतिदिन जवळपास 54,000 लाभार्थ्यांना 10 रुपयात शिवभोजन थाळी उपलब्ध करून देऊन शासन गोरगरिबी लाभार्थ्यांना अन्न उपलब्ध करून देत आहे। जल जीवन कार्यक्रम हा केंद्र शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प असून त्यामध्ये हर घर नल से जल, प्रत्येक घरामध्ये नळ, 2024 अखेर प्रत्येक घरास नळाद्वारे 55 लिटर प्रतिमानशी प्रतिदिनीप्रमाणे पाणी पुरवठा करण्याचे प्रस्तावित आहे। जिल्ह्यातील एकूण 5,76,000 कुटुंबांपैकी डिसेंबर 2023 अखेर 5,61,000 कुटुंबाच्या नळ जोडण्या संकेतस्थळावर नोंदीत करण्यात आले आहेत। सन 2023 या वर्षाचे 2023-24 या वर्षाचे 75,000 नळ जोडण्याचे उद्दिष्ट असून 7 ते 60,000 इतक्या नळ जोडण्या संकेतस्थळावर नोंदीत करण्यात आल्या आहेत। हा प्रकल्प पूर्ण झाल्यास, हा प्रकल्प पूर्ण व्हायलाच लागेल तर माझ्या माता भगिनींचं पाणी आणण्यासाठी जो दिवसाचा अधिकाधिक वेळ जातो तो वाचेल। हा प्रकल्प पूर्ण झाल्यास ग्रामीण भागातील प्रत्येक घराला नळाद्वारे पाणी पुरवठा होणार आहे। जिल्ह्यात टंचाई सदृश्य परिस्थिती आहे तरी सर्व संबंधित जिल्हा व तालुकास्तरीय यंत्रणांनी पाणी व चारा टंचाईच्या उपाययोजना राबवताना गावनिहाय काटेकोरपणे नियोजन करावे। उजनीचं पाणी हे मायनसमध्ये गेले, आता जून एंडपर्यंत मायनसमधलं पाणी वापरून पिण्याच्या पाण्याची गरज आपण भागवू शकू, परंतु शेतीसाठी पाणी हे आपण खूप जपून वापरलं पाहिजे। प्रत्येक गावात महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गतच्या शेलपुढील कामाची संख्या मुबलक प्रमाणात ठेवावी। संबंधित गावातील लोकांची कामाची मागणी आल्यास तत्काळ त्यांना त्याच गावाच्या परिसरात रोजगार उपलब्ध होईल यासाठी यंत्रणांनी दक्षता घेण्यास सूचित करण्यात आले आहे। जिल्हा परिषदेने ग्रामीण भागाकरता पाणी टंचाई आराखडा सन 2023-24 अंतर्गत पाणी टंचाई निवारणार्थ माहे ऑक्टोबर 2023 ते 2024 अखेर टंचाई आराखडा मंजूर असून या अंतर्गत 9 उपाययोजनांमध्ये 3,021 उपयोजना राबवण्यासाठी 55 कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे। या टंचाई परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कोणीही कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करू नये, सकारात्मक दृष्टिकोन ठेवून टंचाईवरील उपाययोजनेचे अत्यंत प्रभावीपणे अंमलबजावणी करावी असं आवाहन याप्रसंगी करतो। विकासाच्या दिशेने वाटचाल करणारा आपला सोलापूर जिल्हा उद्योग, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, वैद्यकीय, सांस्कृतिक आणि पर्यटन क्षेत्रात चांगली प्रगती करत आहे। या आनंदाची बाब असून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल अशी ग्वाही मी या प्रसंगी देतो। देशाची, राज्याची तसेच आपल्या जिल्ह्याची सर्वांगीण प्रगती होण्यासाठी जागरूक नागरिक म्हणून आपण सर्वांनी एकत्रित येऊन काम करूया। पुनश्च एकदा आपल्या सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद सर। अधीक्षक सोलापूर ग्रामीण, राज्य राखीव पोलीस निर्देशक सहाय्यक फौजदार शहाजी डोळसे, पोलीस हवालदार सागर मुत्तनवार,
पोलीस हवालदार राहुल फुटाणे, पोलीस हवालदार अनिल शिंदे, पोलीस हवालदार अल्फाज सय्यद, मुपोशी अश्विनी चव्हाण, मुपोशी अश्विनी कांबळे व मुपोशी लक्ष्मी पवार हे आहेत। अशा या सुंदर शिस्तबद्ध लयबद्ध परेड संचलनाचे उपस्थित सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे। त्यांना प्रेरणा द्यायची आहे परेड संचलनाकरिता। परेड कमांडर परीक्षावधीन पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण श्री शुभम कुमार, सहाय्यक परेड कमांडर राखीव पोलीस निरीक्षक सोलापूर शहर श्री शरद बारवकर, त्यांच्या पाठीमागे पथक क्रमांक 1 SRPF राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 10 सोलापूरचे पथक। या पथकाचे नेतृत्व करीत आहेत प्लाटून कमांडर पोलीस उपनिरीक्षक श्री रामचंद्र पवार आणि सहाय्यक कमांडर पोलीस उपनिरीक्षक श्री प्रशांत पाटील। दुसरं पथक हे SRPFचं दुसरं पथक आहे। या पथक राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा राखणे, नक्षली कारवाई रोखणे यासह निवडणुका तसेच सण समारंभाच्या काळात यानंतरचं पथक पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर पुरुषांचं पथक, शहरातील कायदा व सुव्यवस्था पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर महिलांचं पथक। प्रेम, त्याग आणि कर्तव्य सगळ्यात माझा नंबर पहिला आहे, म्हणून तर नाळीनी उदरात सांभाळते लेकरांनो मी माता आहे मती संजीवनी भट्टे। यानंतर पुढचा पथक पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण महिलांचं पथक। आजची महिला ही सुशिक्षित आणि कष्टकरी, प्रत्येक क्षेत्रात पुढे, कला क्रीडा श्रीमती शिवाजी नागाबाई गंपले। यानंतर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण पुरुषांचं पथक जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना सुरक्षा व संरक्षण पुरवण्यासोबतच कायदा व निरीक्षक महादेव पिसाळ। यानंतर गृहरक्षक दल होमगार्ड, निष्ठा व सेवा हे या दलाचं ब्रीदवाक्य आहे। गृहरक्षक दल म्हणजे नागरिकांकडून नागरिकांसाठी चालवलं जाणारं हे नागरिकांचं दल आहे। या सोलापूर शहरचं जलद प्रतिसाद पथक म्हणजेच QRT, शहरात कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास हे पथक अत्यंत कमी वेळेत जलद हालचाली करून घटनास्थळावरील सामरिक माहिती गोळा। त्यानंतर पोलीस आयुक्तालय सोलापूर शहरचं हे शहर वाहतूक शाखेचं पथक, सोलापूर शहराच्या रस्त्यांवर हजारो वाहनांना शिस्त लावून घड्याळाच्या काट्यावर चालवणाऱ्या सोलापूर शहराची गती सुरळीत ठेवण्याचं काम अविनाश नळेगावकर। यानंतरचं पथक गृहरक्षक दल होमगार्ड महिलांचं पथक। महिला या अबला नसून सबला आहेत, त्या प्रत्येक क्षेत्रात आपलं कर्तृत्व गाजवीत आहेत हे जणू दर्शवणारं हे पथक 9th NCC बटालियन मुलांचे पथक। एकता आणि अनुशासन हे NCCचे ब्रीदवाक्य आहे। NCC म्हणजे नॅशनल कॅडेट कोर्प्स, 26 नोव्हेंबर 1948 रोजी। यानंतर 38 महाराष्ट्रीय बटालियन मुलांचे व मुलींचे पथक। धैर्य, शिस्त, नेतृत्व, धर्मनिरपेक्ष दृष्टिकोन, त्याचबरोबर युवकांना देशाची निस्वार्थ सेवा करण्याचे किसान बॉयज मिलिटरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज सोलापूरचे मुलांचं पथक शिस्तबद्ध व लयबद्ध रीतीने संचालन करून सर्वांचं लक्ष वेधून घेणारं हे बालगोपाळांचं पथक। या पथकात यानंतर स्वामी विवेकानंद प्रशाला MIDC सोलापूरचं हे मुलींचं RSPचं पथक। RSP म्हणजे रस्ता सुरक्षा दल। या दलाच्या वतीने माध्यमिक शाळेतील बालसैनिकांना प्रशिक्षित शिक्षकांकडून पदकवायत वाहताना टाळ्याच्या गजरामध्ये त्यांना प्रेरणा द्यायची आहे। अतिशय सुंदर असं संचलन हे मुख्य मंचासमोरून माननीय पालकमंत्री महोदयांना मानवंदना देत पुढे कूच करीत। यानंतर पुढचा पथक राजराजेश्वरी माध्यमिक प्रशाला नीलमनगर RSCचं पथक। या पथकाचे नेतृत्व करीत आहे प्लाटून कमांडर कुमारी शिरीषा लक्ष्मीनारायण बंदगी आणि पथक। यानंतर सोलापूर महानगरपालिका सोलापूर शाळा क्रमांक 3 SPC स्टुडंट पोलीस कॅडेट मुले व मुलींचं पथक। शालेय विद्यार्थ्यांमध्ये विविध मूल्ये रुजावीत तसेच त्यांच्या मनात पोलिसांविषयी असणारी भीती दूर व्हावी यासाठी राज्य सरकारकडून स्टुडंट। यानंतर शासकीय माध्यमिक आश्रमशाळा होटगी तालुका दक्षिण सोलापूर येथील मुले व मुलींचं हे शाळेचं पथक आहे। या पथकाचे नेतृत्व हमारा हम बुलबुले हैं इसकी ये गुलसिता हमारा अशा देशभक्ती गाजवणाऱ्या आणि स्फुरण निर्माण करणाऱ्या स्वरांनी हे देशभक्तीचं वातावरण दुमदुमून टाकणारं हे वाद्यवृंद पथक। प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन, महाराष्ट्र दिन। पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण वाद्यवृंद पथकाचे बँड मेजर पोलीस हवालदार माने आणि राज्य राखीव पोलीस बलगट क्रमांक 10 सोलापूर वाद्यवृंद पथकाचे ASI मधुकर माने। यानंतर फिरते वाहन व तैलचित्र पथक। पहिलं पथक आहे श्वान पथक। कायरा श्वान मदत करते। चालक आहेत पोलीस शिपाई 1209 गणुरे। डॉग हँडलर आहेत दोरनाल आणि गवंडी। पोलीस हवालदार दोरनाल, पोलीस हवालदार गवंडी। यानंतर फॉरेन्सिक सायन्स व्हॅन घटना घडलेल्या ठिकाणी तात्काळ जाऊन महारक्षक वाहनाचा नक्षलग्रस्त भागात ज्या ठिकाणी भूसुरुंग पेरून ठेवले असतील अशा ठिकाणी वापर करता येतो व या पोलीस शिपाई 1879 जाधवर।
विशेष करून बॉम्ब शोधण्याचं काम करतं. त्याच्यावर श्वान हस्तक म्हणून पोलीस हवालदार देशमुख हे कार्यरत आहेत. इन्चार्ज PSI येतो. याच्यावर चालक आहेत पोलीस शिपाई 1910 ननवरे. यानंतर वरुण वॉटर कॅनन या वाहनाचे वैशिष्ट्य असे आहे. ईव्हीएम मशीन जनजागृतीपर वाहन आहे. ईव्हीएम मशीन बद्दल लोकांमध्ये जनजागृती व्हावी, मतदानाची आकडेवारी जास्तीत जास्त वाढावी येतो. याच्यावर चालक आहेत पोलीस शिपाई 1910 ननवरे. यानंतर वरुण वॉटर कॅनन या वाहनाचे वैशिष्ट्य असे आहे. यानंतर रुग्णवाहिका सोलापूर श्री छत्रपती शिवाजी महाराज परिसरातील कोणत्याही आगीच्या ठिकाणी तात्काळ पोहोचणे व जीवित मालमत्तेची हानी टाळणे हे या वाहनाचं काम आहे. फायरमन आहेत चालक तांबोळी. यानंतर आपल्या याच्यावर चालक आहेत तुषार लोंढवे आणि ट्रेनिंग मास्टर आहेत दत्तात्रय रगडे. यानंतर पुन्हा या सर्व रुग्णवाहिका पोषण आहार जनजागृतीपर वाहन सही पोषण रमजान सय्यद. महिला व बालकल्याण विभाग जिल्हा परिषद सोलापूर. यानंतर कुमारी प्रजासत्ताक दिनाच्या आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. महाराष्ट्राची आणि देशाची सर्व क्षेत्रामध्ये खूप प्रगती होती आहे, पण ही प्रगती नागरिकांच्या सहकार्याने आणि नागरिकांच्या प्रयत्नांनी आव्हानांना प्रतिसाद देण्यातून होत असते. त्यामुळे सर्वांनी आगामी काळामध्ये 15 ऑगस्ट 2047 ज्यावेळेला स्वातंत्र्याला 100 वर्ष पूर्ण होते तोपर्यंतची 25 वर्ष माननीय मोदीजींनी आपल्या सगळ्यांसमोर मांडली आहे, ज्यात प्रत्येकजण जर आपली भूमिका नीट बजावायला लागला तर 15 ऑगस्ट 2047ला स्वातंत्र्याला 100 वर्ष पूर्ण होताना भारत जगामध्ये क्रमांक 1चा होणं हे जे आपलं स्वप्न आहे ते पूर्ण व्हायला वेळ लागला. दादा, मनोज जरांगे पाटील हे आता मुंबईच्या विषयावर धडकलेले आहेत. आज ते मुंबईमध्ये दाखल होत आहेत. काय आव्हान असेल मनोज जरांगे पाटील? माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे त्यांच्याशी संपर्क आणि संवाद ठेवून आहेत आणि त्यामुळे त्यातून त्यांचं योग्य ते समाधान होईल. खरं तर मुंबईच्या संपूर्ण व्यवस्थेवरती ताण येईल, कोर्टाने देखील अशा सूचना केलेल्या आहेत. ज्यांनी त्यांना सूचना करायच्या आहेत, कोर्ट असेल, पोलीस प्रशासन असेल, त्या सूचना आणि माननीय मुख्यमंत्री महोदयाने आवाहन हे केलेलं आहे, ते योग्य निर्णय करतील असं मला वाटतं. दादा, पाण्याच्या संदर्भात सोलापूर जिल्हा कुठेतरी असं आहे की जेवढं पाणी आहे तेवढं आपण जपून वापरतो. उजनीमध्ये मायनसला आपण गेलो, परंतु आता ह्या पुढे हे सगळं पाणी जून एंडपर्यंत पिण्यासाठी वापरल्यानंतरही मायनसमधलं पाणी जे आजपर्यंत हात लावायला लागलं नव्हतं ते पुरेल. पिण्याच्या पाण्याची तरी ह्या जिल्ह्यामध्ये सोलापूर शहरासहित ग्रामीण भागातल्या सगळ्या पाणी पुरवठा योजना ज्या आहेत ते उत्तम चालतील हे मला मान्यच आहे. की गेल्या वेळेला पाऊस चांगला झाला, उजनी धरण ओव्हरफ्लो झालं, त्यामुळे 6 आवर्तन आपण दिले. त्यावेळेला 3ऱ्या आवर्तनानंतर 4थं आवर्तन या विषयाचा खूप विचार करावा लागेल. शेतीच्या संदर्भात पण प्रॉब्लेम तो शेतीचा प्रॉब्लेम होईल याचं कारण मायनसमधलं पाणी शेतीला फार देता येणार, प्राधान्याने ते प्यायला द्यावं. प्यायला ते जून एंडपर्यंत पुरणार आहे. जुलैमध्ये पाऊस सुरू होतो आणि त्यामुळे जून एंडपर्यंत ते पाणी पिण्यासाठी आपल्याला रिझर्व्ह